श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा महिना तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या घेऊन येणार का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल की आणखी थोडा संघर्ष करावा लागेल? आर्थिक स्थिती सुधारेल का आणि अडकलेली कामे पूर्ण होतील का? प्रेम, वैवाहिक जीवन आणि कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया वृषभ राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यामुळे मनामध्ये समाधान निर्माण होईल. काही नवीन संधी तुमच्या दारात येतील आणि त्यांचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांची साथ आणि तुमचा शांत स्वभाव या महिन्यात अनेक अडचणी सोडवण्यास मदत करेल. मात्र प्रत्येक निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामामुळे वरिष्ठांचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्या तुमच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. बढती, पगारवाढ किंवा नवीन संधींबाबत चर्चा सुरू होऊ शकते. सरकारी कामांमध्ये अडकलेली प्रकरणे मार्गी लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल. व्यापारात नवीन योजना राबवण्याची संधी मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार असेल तर योग्य नियोजन करून पुढे जा. महिन्याच्या उत्तरार्धात कामाचा वेग वाढेल आणि अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील आणि काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजनामुळे आर्थिक ताण जाणवणार नाही. घरातील काही महत्त्वाच्या वस्तूंवर किंवा दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून निर्णय घ्या. कर्ज फेडण्यासाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा आर्थिक सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि समाधानाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंद, प्रेम आणि आपुलकीचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये असलेले छोटे मोठे मतभेद दूर होतील. एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची तयारी सुरू होऊ शकते. पालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत सहल किंवा छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. संवादात गोडवा ठेवल्यास नाती अधिक मजबूत होतील आणि घरात सकारात्मक वातावरण कायम राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाहस्थळ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित जीवनात परस्पर सहकार्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक दृढ होईल. एखादा आनंददायी प्रवास किंवा छोटा साजरा करण्याचा योग येऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. महिन्याच्या शेवटी नातेसंबंध अधिक मजबूत आणि आनंदी होतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्साहवर्धक ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी केलेली मेहनत उपयोगी पडेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन कौशल्ये शिकण्याची किंवा अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढेल आणि कठीण विषयही समजण्यास सोपे वाटतील. महिन्याच्या शेवटी यशाची आनंदवार्ता मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील तेलकट पदार्थांचे सेवन कमी करा. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना ऊर्जावान राहाल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग येईल. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल.
समाजात तुमची प्रतिमा अधिक चांगली होईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. देवदर्शन, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मनातील नकारात्मक विचार दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल. अडचणी आल्या तरी शांतपणे त्यांचा सामना करण्याची ताकद मिळेल. संयम आणि सातत्य. या 2 गोष्टी तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरतील. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा दिसून येईल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे अनेक लोकांची साथ मिळेल. उपाय. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखर दान करा. शुक्रवारी गाईला हिरवा चारा किंवा पोळीगुळ खाऊ घाला. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर भर द्या. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा व त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. एकूण ऑगस्ट हा महिना वृषभ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील तर नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेऊन आणि संयमाने निर्णय घेतल्यास महिन्याच्या शेवटी समाधानकारक यश आणि मानसिक शांतता अनुभवता येईल. एकूणच ऑगस्ट महिना वृषभ राशीसाठी प्रगती, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.